आपण रोजच रस्ते मार्गाने प्रवास करतो. काही वेळा बाय रोड प्रवास करणंही अनेकांना कंटाळवाणं वाटतं. मात्र एखादा रस्ता आपल्याला म्युझिक ऐकवतो. ही कल्पनाच किती कमाल आहे ना? आणि आता हीच कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कशाबद्दल बोलतीये. तर भारतातील पहिला वहिला म्युझिकल रोड हा मुंबईमध्ये साकारण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी याचं लोकार्पण झालंय. यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिकच मनोरंजनात्मक होणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे म्युझिकल रोड बद्दल ऐकल्यापासूनच अनेकांना याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तररित्या अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबईकरांचा प्रवास आता अधिकच मनोरंजनात्मक होणार असून जगातील 5वा आणि भारतातील पहिलाच प्रयोग हा मुंबईमध्ये करण्यात आलाय. तो असा की धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्ग अर्थात कोस्टल रोडवरून प्रवास करताना नागरिकांना आता जय हो या गाण्याची धून ऐकायला मिळणार आहे. मुंबईतील अमरसन्स गार्डन ते ब्रिज कँडी दरम्यान पहिल्या मार्गिकेतील सुमारे 700 मीटर रस्त्यावर वाहन चालकांना या मेलेडी रोडचा अनुभव सुद्धा आता घेता येणार आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना हंगेरियातील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्लमडॉग मिलियनर चित्रपटातील जय हो या गाण्याची धून ऐकू येईल आणि त्यामुळे आता हा मार्ग देशातला सर्वात पहिला मेलेडी रोड म्हणून सुद्धा ओळखला जाणार आहे. दरम्यान माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बनवण्यात आलेल्या देशातील या पहिल्या मेलेडी रोडचं लोकार्पण बुधवारी दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्याचबरोबर हे गाणं नेमकं कसं ऐकू येणार याबद्दल सुद्धा अनेकांना प्रश्न पडलेत. चला तर मग त्यावर एक नजर टाकूया. तर कोस्टल रोडवरच्या संपूर्ण मार्गावर महापालिकेनं मेलेडी रोड या पट्ट्या सुद्धा लावलेल्या आहेत, ज्या ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारामध्ये लावलेल्या आहेत. आणि हा रोड तयार करण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे रस्त्यावरची खोली, रुंदी आणि एकमेकांमधील अंतर. अर्थात म्युझिकल रोडवर जे पट्टे दिसतात ते साधे पांढरे मार्किंग नसतात, तर त्या रस्त्यांवर विशिष्ट खोलीचं अर्थात डेप्थ आणि विशिष्ट अंतरावर कापलेले खाच असतात. प्रत्येक खाच म्हणजेच एक ध्वनी कंप तयार करण्याची रचना आहे. गाडीचं चाक त्या खाचांवरून गेलं की कंपन एक निर्माण होतं आणि त्या कंपनामधूनच ध्वनी लहरी या तयार होतात आणि त्या लहरींचा क्रम म्हणजेच संगीताची ती धून असते. याशिवाय मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला ही म्युझिक तेव्हाच ऐकू येणार आहे जेव्हा ज्या गाड्या 70 ते 80 च्या स्पीडने त्या पट्ट्यांवरून धावतील आणि चाकांच्या घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी ज्या निर्माण होतील त्यातूनच म्युझिक हे ऐकू येणार आहे. दरम्यान नरिमन पॉइंटच्या दिशेने वरळीकडे जाणाऱ्या उत्तरेकडील मार्गावर लावलेल्या असून बोगद्यातून बाहेर पडताच 500 मीटर लांब या पट्ट्या बसवल्या जातात आणि सध्या ही म्युझिकल रोडची जी सेवा आहे ती फक्त 500 मीटर पर्यंत मर्यादित आहे. याशिवाय महापालिकेनं म्युझिक रोडच्या 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर या संदर्भात काही सूचना फलक सुद्धा लावलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना मार्ग सुरू होण्यापूर्वी सुद्धा याची कल्पना आता मिळू शकते. पण तुम्हाला माहितीये का, भारतातील जरी ही पहिली संकल्पना असली तरी सुद्धा सगळ्यात आधी ही संकल्पना जपानमध्ये वापरण्यात आली होती. जपानमध्ये 2007 मध्ये शिजुआ शिनोदा नावाच्या अभियंत्याला एका रस्त्यावर काम करत असताना हे जाणवलं. म्हणजे बुलडोझरच्या सहाय्याने रस्त्यावर काम करत असताना हा ध्वनी परिणाम त्यांनी शोधून काढला आणि पुढे या प्रयोगाचं रूपांतर नंतर म्युझिकल रोडमध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर जपानमध्ये इतर ठिकाणी हंगेरी, दक्षिण कोरिया आणि UAE मध्ये सुद्धा असे काही मार्ग सुद्धा तयार करण्यात आले. याबद्दल राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले पाहूयात. तर आपल्या देशामध्ये आणि खास करून देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत मेलेडी रोड करावा यासाठी 2 वर्षांपासून मी पाठपुरावा करत होतो. हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी मी स्वतः युरोपात जाऊन आलोय. कोस्टल रोड हे मुंबईच्या वेगवान दळणवळणाचं एक प्रतीक मानलं जातं आणि इथे उभारण्यात आलेला हा मेलेडी रोड देशातील आणि जगभरातील पर्यटकांसाठी सुद्धा नवीन आकर्षण ठरेल याची मला खात्री आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालिका आयुक्त आणि सर्व अधिकारी वर्गाचा मी आभार मानतो असं ते म्हणालेत. याशिवाय ते पुढे म्हणालेत की मुंबईमध्ये अनेकांचा वेळ हा ट्रॅफिकमध्ये जातो आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघात टाळण्यासाठी सुद्धा या म्युझिकल रोडची मोठ्या प्रमाणात मदत होईल असं त्यांनी मत व्यक्त केलंय. याशिवाय जय हो गाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर या गाण्याला AR रेहमान यांनी गायलं होतं. शिवाय या गाण्याला ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्यामुळे हा रस्ता फक्त म्युझिकल नाही तर ऑस्कर विजेत्या भारतीय संगीताची एक आठवण करून देणारा सुद्धा मार्ग ठरणार असं सुद्धा आता याबद्दल म्हणता येणार आहे. मात्र ही संकल्पना केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून आधुनिक अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती याचा एक अनोखा संगम आहे. महानगरपालिकेने उभारलेला कोस्टल रोड हा मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांचं सुद्धा प्रतीक मानला जातोय.
आणि हा रोड तब्बल 10.8 किलोमीटर इतका लांब असून वरळी ते मरीन ड्राईव्ह या संपूर्ण ठिकाणांना जोडतो. आणि हा संपूर्ण मार्ग 10 पदरी असून यामुळे मुंबईतील या भागांमधील प्रवासाचा वेळ हा जवळपास 70% सुद्धा कमी झालाय. आणि मुंबईसारख्या शहरात इतका प्रवासाचा वेळ वाचणं आणि अंतर वाचणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ज्या हेतूसाठी इतकं भव्य मार्ग हा तयार करण्यात आलाय, अर्थात मुंबईची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नागरिकांना सुसाट प्रवास मिळणं हे सुद्धा यामुळे साध्य नक्कीच झालंय. शिवाय या रोडसाठी एकूण 13,983 कोटीचा खर्च हा करण्यात आलाय. तर मार्च 2024 मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा हा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट 2025 पर्यंत हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झालाय आणि आता जय होची धून अनुभवता येणारा हा रस्ता मुंबईच्या सांस्कृतिक आणि देशभक्तीपर ओळखीमध्ये सुद्धा आणखीनच भर टाकणारा ठरलेला आहे. याशिवाय मुंबईत साकारण्यात आलेल्या म्युझिकल रोडमुळे भारत आता जागतिक म्युझिकल यादीमध्ये सुद्धा सामील झालाय. त्यामुळे हा रस्ता केवळ तांत्रिक प्रयोग नसून भारतीय संगीत आणि अभियांत्रिकी कौशल्याचा संगम म्हणून सुद्धा पाहिला जातोय. त्यामुळे पर्यटन वाढवणं, प्रवासातील ताण कमी करणं आणि वेग मर्यादा पाळण्यास प्रवृत्त करणं या दृष्टीने हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. एकूणच जपानमध्ये सुरू झालेली ही कल्पना आता भारतातही प्रत्यक्षात उतरली असून देशात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आपली एक वेगळी छाप उमटवण्याचा आणखी एक टप्पा गाठला असं सुद्धा म्हणता येणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांसाठी आणि भारतीयासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे, हे मात्र नक्की. काय मग तुम्ही कधी या म्युझिकल रोडचा अनुभव घेणार? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.